जसं हिची एक पोस्ट होती की नशिबाने मी चांगला मित्रीला भेटलो, तसं नशिबानेच आम्ही चांगले कोआर्टिस्ट एकमेकांना मिळालो आणि ती जोडी लोकांना आवडते आणि चांगली दिसते पण. आपसुक आम्हाला माहिती होतं की अच्छा तू हे करणार आहेस का, बरं मग मी हे करणार आहे. आणि आपसुक मग आम्ही एकाच व्यक्तीला आम्हाला स्टाईल करायला सांगितलं. तो तर त्याच्या कामात उत्तम आहेच, आमचा त्याच्यावर विश्वास होताच, पण त्याचप्रमाणे आमचा एकमेकांवर पण विश्वास होता. नमस्कार, मी कसुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर विशाल म्हणजे राया म्हणून तर आम्ही तुला बघतो, पण मी मगाशी असं म्हणाले की मिनी राया व्हर्जन. सो एक मिनी राया व्हर्जन कसं वाटतं? काय एक नंबर. आणि मला मुळात आज खूप कमी गरम होतंय आणि एक वेगळी स्टाईल आहे. आणि तन्मयला खरंच मी थँक्यू बोलेल, तन्मय जंगम, त्याने आज आमचं स्टायलिंग केलं. आणि ऑरेंज कलरमध्ये पण कसं एकदम वेगळ्या पद्धतीने सी म्हणजे आता आम्ही ॲज अ राया म्हणून वेगवेगळे कॉस्ट्युम आमचं ते घालत असतो किंवा तेच आता डेली सोपमध्ये. पण हा आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी एक सण असतो, काहीतरी वेगळी पर्सनॅलिटी घेऊन आपल्याला यायचं आहे. तर हे मला आवडलं, छान असं काहीतरी वेगळं आणि हलकं फुलफुलीत. फिटनेस पण दिसते आणि छानही दिसते. सो मला आवडलं. खरंच तन्मयला क्रेडिट आहे की त्याने छान आम्हाला स्टाईल तर केलंच आहे, डिझाईन आणि स्टाईल केलंच आहे. पण त्याचबरोबर आता हा म्हणतो तसं जरा खुलं माहोल आहे, हलकं फुलकं माहोल आहे, पण ते परंपरेला साजेसच आहे. ज्वेलरी असू दे, रंग असू दे, जो काही एलिमेंट दिलाय त्या सगळ्याचा खूप विचार करून मध्ये फिटिंग्स ते त्या वेळेत आणणं, ते ट्रायल्स करणं, ही सगळी जी काही आम्ही छान दिसतोय या मागची सगळी मेहनत ही तन्मयची. खरं तर ऑरेंज कलर हा खूप पॉझिटिव्ह वाईब्स देणारा आणि फ्रेश कलर आहे आणि तुमचं दोघींचं तर पहिलंच वर्ष आहे. सो तुम्ही दोघे किती एक्सायटेड होता या सर्व गोष्टींसाठी? खूप एक्सायटेड आहे. म्हणजे मी तर खूप आधीपासून तयारी करते या सगळ्या गोष्टींची. यांच्या मागे लागले की चला आपण वेगळं करूयात. आणि हा पहिला अवॉर्ड शो आहे आणि असं स्टार प्रवाहाचं आणि माझं नातं खूप जुनं आहे. मला छान वाटतंय आज, खूप भारी वाटतं. थँक्यू. खूप छान वाटतंय. पहिली सिरियल आणि पहिलं अवॉर्ड आणि रंग पण खूप छान जुळून आलाय पहिल्या अवॉर्डसाठी. असेच पुन्हा अवॉर्ड्स येत राहावं, पुन्हा असं वेगवेगळे रंग घालायला मिळावं. बाकी मज्जा येते. नक्कीच. नेहमी पूजा कोणत्याही अवॉर्ड शो असलो की तुझा एक वेगळा हटके लुक असतो आणि तुमची दोघांची जोडी असली की कमाल. सो हे सगळं किती दिवसापासून ठरवलेलं असतं आणि जेव्हा आपल्याला कलर मिळतो तेव्हा असं कधी होतं की यार नाही हा कलर पाहिजे होता किंवा पण आज हा कलर दोघांना इतका सूट होतोय ना. सो विशाल, आणि मला वाटतं ह्या कलरमध्ये तर एकदम वेगळीच पॉझिटिव्ह वाईब आली तुला. पहिली गोष्ट म्हणजे नो डाऊट राया मंजिरीची जशी जोडी आहे तशी पूजा आणि विशालची एक पर्सनॅलिटी आहे. सो मला असं म्हणायचं आहे, आणि त्या पर्सनॅलिटीमुळे एक जे तुम्हाला जे कपल म्हणा किंवा राया मंजिरीवर तुम्ही जे प्रेम करताय म्हणा सर्व प्रेक्षक मायबाप, हे प्रेम आणि आम्ही ज्या काही गोष्टी कॅरी करतोय या दोन्ही गोष्टी मला वाटतं मॅच होत आहेत. आणि आय थिंक आम्ही जसं हिची एक पोस्ट होती की नशिबाने मी चांगला मित्रीला भेटलो, तसं नशिबानेच आम्ही चांगले कोआर्टिस्ट एकमेकांना मिळालो आणि ती जोडी लोकांना आवडते आणि चांगली दिसते पण. हो. आम्ही मागच्या वर्षी पण तेव्हा आमची सिरियल येणार होती, सुरू होणार होती. आम्ही खूप कष्ट घेऊन आपण असं करूया तसं करूया, तसं ह्यावेळेस आम्ही एवढं डिस्कशन नाही केलं. पण आय थिंक एक वर्षाचा हा कालावधी असा होता की आपसुक आम्हाला माहिती होतं की अच्छा तू हे करणार आहेस का, बरं मग मी हे करणार आहे. आणि आपसुक मग आम्ही एकाच व्यक्तीला आम्हाला स्टाईल करायला सांगितलं. तो तर त्याच्या कामात उत्तम आहेच, आमचा त्याच्यावर विश्वास होताच, पण त्याचप्रमाणे आमचा एकमेकांवर पण विश्वास होता. आणि आज म्हणजे आम्ही आता शूटिंगच्या गडबडीत वगैरे असतोच, तर मला माहित होतं हा काय घालणार आहे, ह्याला माहित नव्हतं मी काय घालणार आहे. हो, हलका फुलका. आम्हाला माहित नव्हतं आम्ही काय घालणार, पण आम्ही तयार एकाच ठिकाणी झालो. सो आम्ही तयार होऊन असे एकमेकांना बघ मी कशी दिसते, काय वाटतंय वगैरे, हे सगळं चाललं होतं. नक्कीच, कारण का बरेच जण इंटरव्ह्यूसाठी लाईन मध्ये. पण एक शेवटचा प्रश्न जाता आता, सगळेजण छान दिसतात, एकमेकांना जर काय कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय असेल? या तिन्ही मुली एवढ्या गोड आणि सुंदर दिसत आहेत, यांना कोणाची नजर नको लागायला बस. आता काळं टीट लावतो आम्ही आणि तुला पण लावतो, कारण हा इतका वेगळा. हो. आणि मी कॉम्प्लिमेंट थोडी मोठी होईल कदाचित माझी, पण याच्यामध्ये ती क्षमता आहे वेगळं काहीतरी कॅरी करण्याची. हा नेहमी टिपिकलनेसच्या परे जायचा प्रयत्न करतो आणि अर्थात त्याची पर्सनॅलिटी, त्याची बॉडी टाईप, त्याचा फिटनेस, त्याची जी काही मेहनत आहे ती दरवेळेस ती दिसून येते. कारण कपडे जसे माणसांवर खुलून उठतात तसेच माणसामुळे कपडे सुद्धा खुलून उठतात. तर ते तसं आहे त्याचं. कपडे बोलतात तुझे, ते आहे कपडे बोलतात.
तू केलंय आता जाताना आम्हाला घेऊन जा हा. आता तर रडू आलं. तुला काय सांगायचं? मस्त, आम्ही सगळे मस्त दिसतोय. आम्ही राहतो पण मस्त सगळे आणि या सगळ्यांचं एक कॉम्प्लिमेंट आमच्या सेट प्लीज तिचा नाही नाही please. आम्ही रोज कॉम्प्लिमेंट देतो, रोज म्हणतो एकमेकाला छान दिसतेस, छान घालून आलेस, आज हे नवीन केलंय ते नवीन केलंय, चाललेलं असतं असं आमचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की पूर्ण आमच्या सेटवरती एक पॉझिटिव्हिटी आहे. मला वाटतं कोणाबद्दल असं काय ते आमच्या सेटवरती कधी होत नाही पहिली गोष्ट. त्यामुळे ना सगळे खूप हॅपी आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटतं की हॅपनिंग राहणं आणि हॅपी राहणं खूप गरजेचं आहे. मग कोणताही कपडा घातला तरी आणि नाही घातला तरी छान दिसतो. रायाच्या बाबतीत सांगते रे मी, रायाच्या बाबतीत सांगते. अरे रायाच्या बाबतीत हॉटनेस ओव्हरलोड झालाय आता. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. आज ना मला माझ्या कपड्यांमुळे मला खूप असं व्यवस्थित डिसेंटली बोलावं लागतं. म्हणजे तुला सांगू का, मला जरा असं कॅरी करावं लागतंय. आज बोलतील राया आज इतकं का असं बोल. असं म्हणजे असं नाही तर तुम्हाला माहिती आहे आपला कसा विषय असतो, हा डेंजर विषय असतो. म्हणजे असं काय तर बोलतो ना भाई रुक जा कपडे देख थोडा, अच्छा ठीक आहे मग असं होते जर